दत्त बावन्नी कोणी लिहिली, कशासाठी लिहिली, कोणत्या उद्देशाने लिहिली गेली, त्याचबरोबर दत्त बावन्नीचं अनुष्ठान केव्हा करावं, कशा पद्धतीने करावं आणि दत्त बावन्नीचं अनुष्ठान कोण करू शकतं, त्याचबरोबर दत्त बावन्नीचं अनुष्ठान कोणत्या गुरुवारी सुरुवात करायची याविषयी अतिशय सविस्तर माहिती आपल्याला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तू अवधूता सदजननाथा शल्य विघाता, श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामींचा आशीर्वाद आहे आपल्या नवीन चॅनल मध्ये। मी धनश्री तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वांच्या मनातील सर्व इष्ट मनोकामना स्वामी नक्कीच पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सर्व मनोकामना परिपूर्ण करणारं असं दिव्य स्तोत्र म्हणजेच दत्त बावन्नी। दत्त संप्रदायात जसं पादुका पूजनाला महत्व आहे त्याचप्रमाणे दत्त बावन्नी सर्व दत्त भक्तांची अतिशय आवडती आहे आणि दत्त बावन्नी हे अतिशय दिव्य आणि प्रभावी असे हे स्तोत्र आहे। त्याचबरोबर सर्व संकटांवर सर्व दुःखांवर अगदी प्रभावी आणि शक्तिशाली असं हे स्तोत्र आहे। म्हणूनच हे वाचताना आणि ऐकतानाही खूप छान वाटतं। अगदी 5 मिनिटं लागतात दत्त बावन्नी बोलायला। दत्त बावन्नी कोणी लिहिली, कशासाठी लिहिली हे आपण अगोदर जाणून घेऊया, कारण आपल्याला त्याचं महत्त्व माहिती असेल तर अजून ती भक्ती करताना आपली श्रद्धा दृढ होत असते। म्हणूनच तर पहा, दत्त बावन्नी ही दत्त संप्रदायातील महान असं व्यक्ती परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराज यांचे जे शिष्य आहेत परमपूज्य रंगावधूत स्वामी महाराज यांनी 1935 साली सिद्धनाथ महादेवांच्या मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदेला लिहिलेली आहे। तर दत्त स्तुतीपर अद्भुत आणि दिव्य असे स्तोत्र त्यांनी लिहिलेत। तर रंगावधूत स्वामी जे आहेत तर हे प्रासादिक असं हे स्तोत्र लिहून त्यांनी आपल्यावर खूपच मोठी कृपा केलेली आहे। तर दत्त बावन्नी का लिहिली गेली तर लक्ष्मीबेन त्रिपाठी ह्या ज्या आहेत तर ह्या पिशाच्य बाधा झालेल्या आणि अनेक व्याधींनी ग्रासलेल्या लक्ष्मीबेन त्रिपाठी यांच्यासाठी दत्त महाराजांनी कृपावंत होऊन परमपूज्य रंगावधूत स्वामींकडून ही दत्त बावन्नी लिहून घेतली होती। तर म्हणूनच की महाराजांच्या कृपा आशीर्वाद अतिशय चमत्कारिक आणि दिव्य असे हे जे स्तोत्र आहे तर दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त झालेल्या या स्तोत्राला दत्त संप्रदायात ॲटम बॉम्ब देखील म्हटलं जातं। अतिशय दिव्य आणि चमत्कारिक असं हे स्तोत्र आहे। तर श्री गुरुचरित्र, श्री दत्त पुराण, श्री दत्त महात्म्य आणि श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या सर्व जे ग्रंथ आहेत तर ह्या सर्व ग्रंथांचं सार म्हणजेच दत्त बावन्नी हे स्तोत्र आहे। ह्या स्तोत्राला दत्त बावन्नीच का म्हणतात तर परमपूज्य रंगावधूत स्वामींना श्री तुलसीदासजी परमपूज्य संत तुलसीदासजी यांचे जे हनुमान चालीसा आहे त्याचप्रमाणे दत्त चालीसा म्हणजेच 40 ओव्यांचं असलेलं असं हे स्तोत्र लिहायचं होतं। पण लिहिता लिहिता त्या ओव्या 52 झाल्या आणि परमपूज्य रंगावधूत स्वामी त्या ओव्या कमी जास्त करण्याच्या प्रयत्नात असतानाच दत्तप्रभूंनी प्रकट होऊन त्यांना सुचवलं की यातील एकही ओवी कमी करू नये। म्हणूनच वर्षभरात आठवडे 52 गुरुचरित्राचे अध्याय देखील 52 आहेत आणि या स्तोत्राची ओळख देखील दत्त बावन्नी अशीच राहील व दत्त बावन्नी म्हटलं की रंगावधूत महाराज नारेश्वर अशी ओळख होईल असं महाराजांनी स्वतः म्हणजे दत्तात्रय भगवान यांनी प्रकट होऊन त्यांना सांगितलेलं। आणि म्हणूनच यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की दत्त बावन्नी किती प्रभावी आणि अतिशय दिव्य शक्तिशाली असं हे स्तोत्र आहे। तर दत्त बावन्नी घोर कष्टोद्धारण स्तोत्र, श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत आणि श्री गुरुचरित्र त्यातील जे 14वा अध्याय आहे तर हे खूपच दिव्य आणि म्हणजे खूपच जास्त असे हे स्तोत्र सुंदर आणि तेवढेच चमत्कारिक असे स्तोत्र आहेत। जेव्हा आपण यांची सेवा भक्ती अतिशय मनापासून करतो तेव्हा आपल्याला याचे चमत्कारिक असे अनुभव आल्याशिवाय राहत नाही। पण प्रत्येक वेळेला आपली श्रद्धा कमी पडायला नको हे तेवढंच महत्त्वाचं असतं। तर पहा, दत्त बावन्नी हे आपण जे काही संस्कृत आहे किंवा मराठी आहे त्यातलं तुम्ही कोणतंही बोलू शकतात, पण शक्यतोवर आपण जे संस्कृत मध्ये जे दत्त बावन्नी आहे ते आपण बोलायचं आहे। तर पहा, दत्त बावन्नीचं हे अनुष्ठान करताना आपल्याला
पाट वगैरे मांडायची आवश्यकता नसते. देव्हाऱ्यात आपण धूप किंवा दीप वगैरे दीप प्रज्वलित तर करायचाच आहे. देव्हाऱ्यात आपण धूप दीप लावायचं. प्रसाद म्हणून आपण खडी साखर दूध वगैरे असं काही नैवेद्य अर्पण केला, फळ असेल तरीही चालू शकतं. अगदी साध्या पद्धतीने आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. आणि दत्तबावांनी अनुष्ठान करताना लावलेली जी काही धूप असेल किंवा अगरबत्ती असेल तर ती अभिमंत्रित झालेला जो काही अंगारा असतो किंवा उदी आपण त्याला म्हणत असतो, तर ही आपण एका डबीत जपून ठेवायची आहे आणि रोज आपण घरातील सर्व व्यक्तींनी ती लावायची आहे. तर पहा, दत्तबावन्नीचं अनुष्ठान करताना जर तुम्हाला पाट वगैरे मांडून छान दत्त महाराजांचा फोटो, स्वामी दत्तांच्या पादुका असेल ते ठेवून तुम्हाला करायची इच्छा असेल तसंही तुम्ही करू शकतात किंवा अगदी साध्या पद्धतीने केलं तरीही चालू शकतं. पद्धत साधी असेल पण आपला भाव अगदी दृढ असला पाहिजे, हे महत्वाचं असतं. तर लक्षात घ्या, दत्तबावन्नीचं अनुष्ठान करताना जे काही आपण हे केलेलं असेल, धूप दीप लावलेलं असेल ते व्यवस्थित ठेवायचं आहे. तर दत्तबावन्नीचं संपुटित अनुष्ठानही आपण करू शकतात. म्हणजेच काय की दत्तबावन्नी म्हणायच्या अगोदर आपण कोणतेही दत्तस्तोत्र बोलायचं आहे आणि मग दत्तबावन्नी बोलायची, पुन्हा दत्तस्तोत्र बोलायचं आहे. अशा पद्धतीनेही आपण करू शकतो. म्हणजेच काय की जे तुम्हाला कुठलेही स्तोत्र आवडत असेल किंवा मंत्र आवडत असेल तेही तुम्ही दत्तबावन्नीच्या अगोदर बोलायचं, पुन्हा दत्तबावन्नी बोलायचं आणि पुन्हा स्तोत्र असेल किंवा मंत्र असेल ते तुम्ही बोलू शकतात. तर संपुटित म्हणजेच की दत्तबावन्नीच्या सुरुवातीला आणि नंतर आपल्याला जे बोलायचं असतं तर त्याला आपण अशा पद्धतीने आपण त्याला संपुटित स्तोत्र म्हणत असतो. तर ह्या पद्धतीने तुम्ही अनुष्ठान करू शकता. तर दर गुरुवारी आपल्याला 52 पाठ, म्हणजेच लक्षात घ्या दत्तबावन्नी आहे म्हणून 52 त्याचं महत्व आहे. तर दर गुरुवारी 52 पाठ म्हणणे शक्य नसल्यास दत्तबावन्नी हे स्तोत्र आपण नित्य उपासनेमध्ये ठेवलं तरीही चालू शकतं. कमीत कमी एकदा तरी आपण हे रोज म्हणायचं आहे. नित्य पठणामुळे नंतर आपल्याला त्या दत्तबावन्नीची गोडी लागते आणि त्याचं महत्त्व आपल्याला लक्षात येत असतं. तर दत्तबावन्नी तुमची नंतर पाठ होऊन जाईल आणि त्याला बोलायला देखील कमी वेळ लागेल. सुरुवातीला थोडा वेळ लागू शकतो पण एकदा सवय झाली की तुम्हाला ते खूप तुमचं अगदी आवडतं असं हे स्तोत्र होईल. तर पहा, 52 गुरुवारचे जे अनुष्ठान आहे ते देखील तुम्ही नंतर करू शकतात. तर जे दत्तभक्त आहेत त्यांना तर हे माहीतच असेल की हे स्तोत्र वाचल्याने काय होतं, हे किती प्रभावी आहे. तर म्हणूनच सांगते की ही तुम्ही सेवा जी नित्य सेवा असते त्याच्यात तुम्ही अगोदर रोज एक वेळा पठण करा आणि नंतर हळूहळू मग तुम्ही ते स्तोत्र जास्त वेळा पठण करण्याचा तुम्हाला नक्कीच दत्त महाराज ती सेवा करून घेतील. तर खूप जण दत्तबावन्नीचं अनुष्ठान देखील करतात. तर ते कसं करावं याविषयी आता आपण बोलणार आहोत. तर दत्तबावन्नीच्या शेवटच्या काही ओव्यांमध्ये रंगावधूत स्वामींनी आधीच सांगून ठेवलं आहे की 52 गुरुवारी नितनेम करे पाठ 52 सप्रेम. म्हणजेच 52 गुरुवारी आपल्याला लक्षात घ्या, 52 गुरुवार म्हणजेच 52 आठवडे. प्रत्येक गुरुवारी ही 52 ओव्यांची दत्तबावन्नी आपल्याला 52 वेळा म्हणायची आहे. 52 गुरुवारी आणि 52 वेळा ही दत्तबावन्नी बोलायची आहे. म्हणजेच ह्या गुरुवारी जर तुम्ही 52 वेळा बोलले तर पुढच्या गुरुवारी पण तुम्हाला 52 वेळा बोलायची आहे. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला 52 वेळा दत्तबावन्नी बोलायची आहे. असे 52 गुरुवार हे अनुष्ठान करायचं असतं. तर एकदा अनुष्ठान सुरू केलं की यात आपण खंड पडू द्यायचा नसतो. जसं की 5 ते 6 गुरुवार म्हटलं आणि त्यानंतर 4-5 गुरुवारी म्हटलीच नाही, तर असं अजिबात करू नये. जर समजा काही सोयरसूतक असेल आणि जर गुरुवार आला तर त्या गुरुवारी दत्तबावन्नी आपण बोलायची नाहीये. तो गुरुवार तुम्ही स्किप करू शकतात. नंतर येणाऱ्या गुरुवारी तुम्ही पुन्हा तेच सेवा करायची आहे आणि तो गुरुवारापासून म्हणजे ज्या गुरुवारी तुम्ही सेवा करतील तर तो गुरुवार तुम्ही मोजणीत घ्यायचा आहे. तर दत्तबावन्नी हे स्तोत्र लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही हे स्तोत्र म्हणू शकतं. त्याला कुठलंही बंधन नाहीये. तर अगदी स्त्री असेल पुरुष असेल कोणीही प्रत्येक जण हे स्तोत्र बोलू शकतं. तर दत्तबावन्नी हे स्तोत्र मूळ गुजराती भाषेत लिहिलेलं आहे, पण गुजरातीचा उच्चार सर्वांना येत नाही म्हणून तुम्ही मराठी अनुवाद केला आहे. तर परमपूज्य रंगावधूत स्वामींनी हे दिव्य स्तोत्र गुजराती भाषेत लिहिलेलं आहे आणि त्यांनी आपली सर्व शक्ती या स्तोत्रात ओतप्रोत अशी भरलेली आहे. म्हणूनच शक्यतोवर आपण जे गुजरातीमध्ये आहे तीच दत्तबावन्नी आपण बोलायची आहे. जरी ती गुजरातीमध्ये आहे पण त्याचे उच्चार अगदी साधे सरळ आहेत. सुरुवातीला काही दिवस आपल्याला बोलायला थोडं अडचण येऊ शकते पण नंतर ती आपल्याला
छान अशी बोलता येते. त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा आपण दत्त बावन्नीचं अनुष्ठान सुरू करतो तर उपवास आणि उद्यापन करायचे याचा रंगावधूत स्वामींनी तसा कुठेही उल्लेख केलेला नाहीये. तर म्हणूनच लक्षात घ्या, जर तुम्ही आधीपासूनच गुरुवारी उपवास करत असतील तर चांगली गोष्ट आहे, आणि नसतील करत तरीही जर अनुष्ठान सुरू केलं तर उपवास करण्याची आवश्यकता नसते. पण जर तुम्ही स्वतः करणार असतील तर तुम्ही स्वतःहून तुमच्या मनाने करू शकतात. तर बऱ्याचदा स्त्रियांनी जर 52 गुरुवारी 52 पाठाचं अनुष्ठान करण्याचा संकल्प केला असेल तर मासिक धर्म असताना, म्हणजेच जे काही मासिक धर्माचा कालावधी असतो त्यात जर गुरुवार आला तर तो गुरुवार सोडून पुढील गुरुवार संकेत धरायचा आहे, आणि त्या दिवसात दत्त बावन्नीचा आपण पाठ अजिबात करायचा नाहीये. पुढच्या गुरुवारपासून तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकतात. म्हणून लक्षात घ्या, ज्या स्त्रिया हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्या मनात ही शंका येईलच, आणि काही जण विचारतात म्हणून मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर समजा मासिक धर्म आला तर त्या गुरुवारी आपण सेवा करायची नाही आणि तो मोजणीतही घ्यायचा नाही. पुढच्या गुरुवारपासून तुम्ही ते कंटिन्यू करू शकतात. तर दत्त बावन्नीचं जेव्हा अनुष्ठान करणार सर्वात अगोदर संकल्प करायचा आहे. 52 गुरुवारी 52 वेळा दत्त बावन्नीचं अनुष्ठान करणार असतील तर संकल्प करताना हातात पाणी घ्यायचं, पुष्प घ्यायचं, अक्षता घ्यायच्या आणि दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे. जे काही तुमचं कुठलं संकट असेल, दुःख असेल, जे काही तुमची अडचण असेल आणि कुठल्याही विशेष अशा कार्यसिद्धी होण्यासाठी जर तुम्ही दत्त बावन्नीचं अनुष्ठान करणार असतील, नोकरी असेल, लग्न जमत नसेल किंवा घरात सुख शांती राहावी त्यासाठी असेल, घरात नवरा बायकोचं पटत नसेल किंवा अजून काही गोष्टी असेल, किंवा त्या व्यतिरिक्त जर दत्त महाराजांची आपल्यावर अखंड कृपा राहावी यासाठी देखील तुम्ही दत्त बावन्नीचं अनुष्ठान करू शकतात. तर संकल्प करताना जी तुमच्या मनात इच्छा असेल ते बोलायचं आहे. सुरुवातीला हातात पाणी वगैरे घेतल्यानंतर आपलं स्वतःचं नाव बोलायचं, गोत्र बोलायचं आणि दत्त बावन्नीचं अनुष्ठान किती म्हणजे 52 गुरुवार वगैरे जे तुम्ही करणार आहेत ते बोलायचं, आणि त्यानंतर की तुमचं जे मनातील इच्छा असेल ती सांगायची आणि हे कार्यसिद्धी होण्यास दत्त महाराजांना मनापासून प्रार्थना करायची. आणि दत्त बावन्नीचं अनुष्ठान दत्त महाराज तुम्हीच करून घेणार आहात हे आपण त्यांना सांगायचं आहे, आणि हातातील पाणी त्या मनात सोडायचं आहे. अशा पद्धतीने संकल्प करायचा आणि त्यानंतर दत्त बावन्नीच्या अनुष्ठानाला सुरुवात करायची असते. तर दत्त बावन्नीचं अनुष्ठान करणार असतील पण एकाच बैठकीत 52 वेळा वाचन जर करू शकत नसतील तर तुम्ही तुमच्या सोयीने देखील दत्त बावन्नीचं अनुष्ठान करू शकतात. म्हणजेच काय की गुरुवारीच करायचं आहे, पण ते तुम्ही एका बैठकीत 52 वेळा पठण करणं शक्य नसेल तर ते तुम्ही दोन याच्यामध्ये किंवा 3 याच्यातही तुम्ही करू शकतात. की जसं की 13 वेळा तुम्ही 4 टप्प्यात करू शकतात. 13 वेळा पठण केलं, पुन्हा तुम्ही उठलात, पुन्हा 13 वेळा पठण केलं, पुन्हा उठलात, असं पूर्ण दिवसभरात म्हणजे गुरुवारी तुम्ही 4 टप्प्यात केलं तरी चालू शकतं. किंवा मग तुम्ही 26 वेळा 2 टप्प्यातही करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही दत्त बावन्नीचं अनुष्ठान करू शकतात. तर त्यानंतर आता संकल्प फक्त पुन्हा एकदा सांगते की जेव्हा तुम्ही पहिल्या गुरुवारी दत्त बावन्नीच्या अनुष्ठानाला सुरुवात करणार असतील तर संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा असतो. त्यानंतर दर गुरुवारी फक्त दत्त बावन्नी पठण करायची, संकल्प पुन्हा करायची आवश्यकता नसते. संकल्प हा एकदाच केला जातो. ठीक आहे. त्यानंतर की दत्त बावन्नी ही एक वेळा म्हणायला फक्त 4 ते 5 मिनिटं लागतात. म्हणून दत्त बावन्नी तुम्ही कुठेही म्हणू शकतात. एखाद्या देवळात किंवा एखाद्या मठात किंवा आपल्या घरी देवाऱ्यासमोर बसून तसंही तुम्ही बोलू शकतात. आणि ज्यांना खाली बसायला जमत नसेल तर त्यांनी खुर्ची किंवा सोफ्यावर बसून म्हटलं तरीही चालू शकतं. उपवास करणं न करणं हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. त्यानंतर की तसंच हे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर आपल्याला उद्यापन करायची ही आवश्यकता नसते, हे मी अगोदरच सांगितलेलं आहे. त्यानंतर की प्रत्यक्षात दत्त प्रभूंनी या स्तोत्रावर आपला वरद हस्त ठेवलेला आहे, म्हणून गुजराती भाषेतील दत्त बावन्नी तुम्ही म्हटलं तर अतिउत्तम होईल. आणि वाचनासाठी भाषा ही अगदी सोपी आहे म्हणून तुम्ही ते बोलू शकतात. तर दत्त बावन्नी हे अतिशय दिव्य आणि महान असं स्तोत्र आहे. तर याचं तुम्ही जे काही तुमच्या जीवनात संकट असतील, अडीअडचणी असतील ते दूर होण्यासाठी देखील अनुष्ठान पद्धतीने करू शकतात. किंवा दत्त महाराजांची आपल्यावर अखंड कृपा राहावी आणि महाराजांनी आपल्याकडून अशीच सदैव भक्ती करून घ्यावी त्यासाठी देखील तुम्ही हे अनुष्ठान करू शकतात. त्यानंतर महत्वाची गोष्ट की दत्त बावन्नीचं अनुष्ठान करत असताना
परान्न आपण सेवन करायचं नाही. कमीत कमी जर प्रयत्न करा पूर्ण अनुष्ठान 52 गुरुवार होईपर्यंत ही परान्न नाही घेतलं तर अतिउत्तम. पण जर समजा काही कारणास्तव तुम्हाला कुठे बाहेर जावं लागलं, काही कारण असतील, तर त्यावेळेला तुम्ही तो नियम नाही पाळला तरी चालू शकतं. पण लक्षात घ्या, दत्त बावन्नीचं ज्या दिवशी अनुष्ठान असतं म्हणजेच गुरुवारी तरी तुम्ही परान्न घ्यायचं नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर की दत्त बावन्नीच्या अनुष्ठानाला सुरुवात केला ज्या दिवशी संकल्प कराल त्या दिवसापासून तर संकल्प पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 52 गुरुवार, तर 52 गुरुवार पूर्ण होईपर्यंत, अनुष्ठान कंप्लीट होईपर्यंत मांसाहार चुकूनही करायचा नाही. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, म्हणून प्रत्येकाने ते लक्षात ठेवायचं आहे. असं नाही की फक्त गुरुवारी आम्ही वाचणार आहोत तर फक्त गुरुवारी आम्ही मांसाहार करणार नाही, पण त्यानंतर इतर दिवशी मांसाहार केला तर चालेल का? नाही, मुळीच चालणार नाही. दत्त अनुष्ठान हे अतिशय दिव्य असं दत्त महाराजांचं महत्वाची ही गोष्ट आहे. मांसाहार चुकूनही करायचा नाही अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत. त्यानंतर जर समजा तुम्ही अनुष्ठानाचा संकल्प केला असेल पण जर एखाद्या गुरुवारी तुम्हाला कुठे बाहेर गावी जावं लागलं, शक्यतोवर प्रयत्न करायचा की गुरुवारी आपलं जाणं होणार नाही. पण जर काही पर्यायच नसेल तर तुम्ही गुरुवारी जर कुठे बाहेर गावी गेलात तर त्या दिवशी तुम्ही अनुष्ठानाचं जे काही तुमचं आहे तर ते तुम्ही वाचू शकणार नाहीत. मग अशा वेळेला तो गुरुवार तुम्ही मोजणीत न धरता त्याच्या येणाऱ्या पुढच्या गुरुवारी तुम्ही दत्त महाराजांचं दत्त बावन्नी अनुष्ठान पूर्ण करा आणि अशा पद्धतीनेही करू शकतात. जसं मासिक धर्म असेल तेव्हा तुम्ही करू शकणार नाही, तसं पुरुषांनी देखील जर इतर एखाद्या गुरुवारी जर बाहेर गावी जावं लागलं तर तो गुरुवार तुम्ही स्किप करून पुढच्या येणाऱ्या गुरुवारी आहे त्या पद्धतीने पुन्हा अनुष्ठान कंटिन्यू करू शकतात. फक्त 52 गुरुवार ते व्यवस्थित व्हायला हवं, ही महत्वाचं आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर की दत्त बावन्नीचं अनुष्ठान करणार असतील तर 52 गुरुवारीच आपल्याला ते करायचं असतं. पण जर समजा तुम्हाला 52 गुरुवारचं जर शक्य नसेल तर मग गुरुवारी सुरुवात करायची आणि 52 दिवसही तुम्ही करू शकतात. कारण मी माझ्यावरून सांगते की बऱ्याचदा आपल्याला 52 गुरुवार करणं म्हणजे खूप मोठ्या त्याच्यामध्ये हे असतं, काही अडचणी येतात, काही गोष्टी असतात की आपण नाही करू शकत. मग अशा वेळेला तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकतात की 52 वेळाच आपल्याला ती पठण करायची आहे दत्त बावन्नी, बरोबर. मग आपण 52 गुरुवारचं म्हणजे आठवड्यात 52 आठवडे जवळपास लागतात, तर असं शक्य होत नसेल तर त्यांनी गुरुवारी सुरुवात करायची, कुठल्याही गुरुवारी सुरुवात करायची. त्या गुरुवारपासून आपण 52 दिवस म्हणजे गुरुवारी, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, पुन्हा शुक्रवार, शनिवार अशा पद्धतीनेही तुम्ही 52 दिवस हे अनुष्ठान करू शकतात. तर का? कारण 52 आठवड्यांचं मोठं हे असतं आणि बऱ्याचदा आपल्याला शक्य होत नाही. मग अशा वेळेला आपल्याकडून ती सेवा चुकू नये म्हणून 52 दिवस केलं तरी चालू शकतं. हे मी माझं स्वतःचं मत सांगितलेलं आहे की फक्त सेवा भक्ती होणं हे महत्वाचं असतं. जर 52 आठवडे आपल्याला एवढं मोठं टार्गेट असतं, ते 52 गुरुवार शक्य होत नसेल तर मग आपण 52 दिवसाचं आपणही हे अशा पद्धतीने करू शकतो. म्हणजे जसं मी आधीच सांगितलं की कंटिन्यू 52 दिवस, ह्या गुरुवारी सुरुवात केली की गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार अशा पद्धतीने 52 दिवस मोजायचे आणि त्या 52 दिवसात जर मासिक धर्म आला तेवढे 5 दिवस 6 दिवस सोडून द्यायचं, पुन्हा ते करायचं. म्हणजे 52 दिवसात आपल्याला 52 वेळा म्हणजे रोजची 52 वेळा ही दत्त बावन्नी पठण करायची आहे. तुमच्या हे लक्षात आलंच असेल आणि जर काही शंका असेल तरी तुम्ही विचारू शकतात. लक्षात घ्या, हे मी माझं मत सांगितलेलं आहे. सेवा भक्ती होणं महत्वाचं असतं. कंटिन्यू 52 दिवस तुम्ही ही सेवा केली तरीही चालू शकतं. अशी ही माहिती होती. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत जरूर शेअर करा. ज्यांना कोणाला अनुष्ठान करायचं असेल तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचू शकते. श्री गुरुदेव दत्त.